Hello, friends. I'm Mr. Pradeep Sawant. I hope you all are fit and fine. So, friends, today we are going to learn one more important topic from English grammar, and that is verb. Verb is a main part of the sentence. In Marathi, we call it क्रियापद. या नावामध्ये त्याचा खरं तर अर्थ आहे. वर्ब म्हणजेच क्रियापद म्हणजे असा शब्द की जो वाक्यामध्ये क्रिया किंवा कृती दर्शवणारा शब्द असतो. दॅट इज ॲक्शन वर्ड. विदाउट वर्ड देर इज नो सेन्स और नो मीनिंग ऑफ द सेंटेन्स. क्रियापदाशिवाय कोणत्याही वाक्याला अर्थ राहत नाही. So, verb is a main part of the sentence. We can divide verb into two main categories. The first one is action of the subject. Number one, action of the subject, and the second one is state of the being or state of the subject. अर्थात क्रियापद हा असा शब्द असतो जो वाक्यातील कर्ता म्हणजेच सब्जेक्ट त्याची कृती किंवा कार्य काय आहे किंवा त्याची स्थिती काय आहे याविषयी वर्णन करणारा तो शब्द असतो. Let us see one example here. In this example, we can see that Ravi writes a story. In this sentence, Ravi, the word Ravi is the subject. Ravi is the subject, means Ravi हा या वाक्यातील कर्ता आहे. वाक्यामध्ये क्रिया करणारा म्हणजेच करता आहे. व्हॉट डज रवी डू? रवी काय करतोय? रवी स्टोरी लिहितोय. रवी राईट्स स्टोरी. आणि वाक्यातील सब्जेक्टची म्हणजेच कर्त्याची क्रिया काय आहे, क्रिया कोणती आहे तो सांगणारा शब्द म्हणजे वर्ब. सो इन दिस सेंटेन्स रवी राईट्स अ स्टोरी. Ravi writes means Ravi writes is the verb in this sentence. म्हणजेच आपण असंही म्हणतो स्थितीचा अर्थ असा होतो वर्ब हा सब्जेक्टची स्टेट म्हणजे स्थिती काय आहे हे सांगत असतो. स्थितीचा अर्थ असा होतो की जो सब्जेक्ट म्हणजे करता असतो तो कोणत्या काळामध्ये मीन्स वेदर द सब्जेक्ट इज इन प्रेझेंट स्टेट, पास्ट टेन्स और फ्युचर टेन्स. तो वर्तमान काळात आहे, भूतकाळात आहे की भविष्य काळामध्ये आहे. या स्टेट बद्दल, त्याच्या स्थितीबद्दल, त्याच्या सिच्युएशन बद्दल तो आपल्याला माहिती देत असतो आणि ते दर्शवणारा शब्द म्हणजेच वर्ब म्हणजेच क्रियापद असतो. स्थितीचा सरळ अर्थ असा होतो की सब्जेक्ट कोणत्या काळामध्ये आहे. आत्ताच आपण पाहिलं वर्तमान, भूतकाळ की भविष्य काळामध्ये आहे. या स्थितीबद्दल सांगणारा तो शब्द म्हणजेच वर्ब. नाउ लेट अस सी द एक्झाम्पल हियर. इन द फर्स्ट एक्झाम्पल, Ravi is writing a story. Here writing, the word writing is the main verb or action word. And is हा इथे स्थिती दाखवतो. रवी इज रायटिंग अ स्टोरी. रवी स्टोरी लिहित आहे. म्हणजे इज हा शब्द वर्तमान स्थिती मीन्स प्रेझेंट टेन्स दर्शवितो. हियर इज
is the helping verb. Is हा helping verb आहे. In the second example, Ravi is 15 years old boy. रवी हा 15 वर्षे वयाचा मुलगा आहे. मीन्स इन प्रेझेंट सिच्युएशन, प्रेझेंट स्टेट, रवी इज 15 इयर्स ओल्ड. म्हणजे वर्तमान काळामध्ये रवी 15 वर्षे वयाचा आहे. म्हणजे इज हा वर्तमान काळातील हेल्पिंग वर्ब आहे. इज द helping verb. Let us see next example. In third example, Ravi was 15 years old boy. रवी 15 वर्षे वयाचा मुलगा होता. म्हणजे was हा शब्द भूतकाळातील past tense मधील स्थिती दर्शवितो. म्हणजे was हा भूतकाळातील हेल्पिंग वर्ब आहे. इन द फोर्थ एक्झाम्पल अँड लास्ट एक्झाम्पल, रवी विल बी 15 इयर्स ओल्ड. रवी 15 वर्षे वयाचा होईल. विल बी हा शब्द भविष्यातील स्थिती दर्शवतो. अँड सो वी कॅन से एम, is, are, was, were, will, shall हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत, समटाइम्स त्या सेंटेन्स मधील ते सब्जेक्टची स्टेट म्हणजे सिच्युएशन किंवा स्थिती काय आहे ही दर्शवितात. आणि त्या सब्जेक्टची सिच्युएशन कोणती आहे ते दर्शवितात. These all helping verbs, which are they? Am, is, are, was, were, will, shall. These all helping verbs indicate the state or situation of the subject. म्हणजे अशी क्रियापदे की ती वाक्यातील कर्त्याची स्थिती दर्शवितात. Now let us see the main verb. Main verb describes the action of the subject. म्हणजे क्रियापद हा असा शब्द असतो जो वाक्यातील सब्जेक्ट म्हणजे कर्त्याची कृती किंवा कार्य काय आहे याविषयी वर्णन करणारा तो शब्द असतो. त्यालाच आपण मेन वर्ब असं संबोधतो. लेट अस सी द एक्झाम्पल. इन द फर्स्ट एक्झाम्पल, boys are dancing. In this sentence, boys, the word boys are the subject. And what are the boys doing here? Boys are dancing. म्हणजे इथे सब्जेक्ट म्हणजे कर्ता कोणते ऍक्शन करतात? Dancing. So dancing is the verb. It is a main verb. It is an action verb. Now let us see another example. Meena is meditating. Means in Marathi we called meditating means ध्यान धारणा करणे. In this sentence, Meena is the subject. Meena is the subject, and what is the Meena doing? What is Meena doing? Meena काय ऍक्शन करते, काय कृती करते? मीना इज द डूअर अँड मीना इज मेडिटेटिंग. मेडिटेटिंग करते म्हणजे मीनाची कृती दाखवणारा जो शब्द आहे मेडिटेटिंग, इट इज ऍक्शन वर्ब. इट इज अ वर्ब इन दिस सेंटेन्स. मीन्स इट इज अ मेन वर्ब. याच्या अगोदर आपण बघितलं होतं हेल्पिंग वर्ब. is the helping verb. But now meditating is the main verb. Now in the next example, we play cricket regularly. आम्ही नियमितपणे क्रिकेट खेळतो. What do we do?
We play cricket regularly. In this sentence, the word we is the subject. We is the subject and play is the main verb. Play is the main verb in this sentence. Main verb or action verb. One more example. Teacher teaches English subject. Teacher teaches English subject. Here in this sentence, teacher is the subject and what is the action of the teacher here? That is teaches. Teaches is the verb. It is a main verb. So action word is teaches. So teach is the main verb in this sentence and teacher is the subject. So now let's see some more examples of main verbs. That is, for example, walk, run, ride, sit, stand, fight, laugh, read, play, listen, cry, think, etc. etc. These all are the main verbs. हे सब्जेक्टची ऍक्शन दाखवणारे सर्व शब्द आहेत आणि त्यांना आपण मेन वर्ब म्हणू शकतो. आता आपण वर्बचा दुसरा भाग पाहूया. हेल्पिंग वर्ब्स और ऑक्झिलरी वर्ब्स. त्यालाच मराठीमध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. हेल्पिंग वर्ब डिस्क्राइब द स्टेट ऑफ द सब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब्स वाक्यातील सब्जेक्टची मीन्स कर्त्याची स्थिती दर्शवतात. म्हणजे तो सब्जेक्ट प्रेझेंट स्टेट मध्ये आहे, पास्ट स्टेट मध्ये आहे की फ्युचर स्टेट मध्ये आहे, वर्तमान भूतकाळ आहे किंवा भविष्य काळामध्ये आहे, याविषयी आपल्याला ती स्थिती दर्शवत असतात. सहाय्यकारी क्रियापदे ही वाक्यातील कर्त्याच्या स्थितीचं वर्णन करत असतात. लेट्स सी सम एक्झाम्पल. प्रेझेंट हेल्पिंग वर्ब्स मध्ये आपण म्हणजेच वर्तमान सहाय्यकारी क्रियापदे कोणकोणती आहेत ती बघूया. त्यामध्ये एम, इज, आर, हॅज, हॅव, हॅज बीन, हॅव बीन, do, does, can, should, must, etc. यामध्ये बघा can, should, must हे मॉड्यूल ऑक्झिलरी आहेत. मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब त्यांना म्हणतात. मॉड्यूल ऑक्झिलरी वर्बचा मी सेपरेट व्हिडिओ बनवतोय, आपण ते नंतर त्याच्याविषयी जास्त बघू. मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब. पास्ट हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद कुठले आहेत बघा. वॉज, वेअर, did, had been, could have, should have, must have, etc. हे मॉड्यूल ऑक्झिलरी आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. अँड फ्युचर हेल्पिंग वर्ब्स म्हणजे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापदे will, will have to, shall have to, etc. So these words indicate future state of the subject. म्हणजे भविष्य काळातील स्थिती दर्शवितात. So friends, in this way we divided the verbs into two types, main verbs and second one helping verbs. So friends, here are some example of the verbs. For example, Ravi is playing cricket. In this sentence, playing is the action verb or the main verb. It tells the action of the subject. What is the subject in this sentence? Ravi. It tells the action of the subject Ravi. It tells us Ravi's action. So it is called main verb. Playing is the main verb. And
is. Is indicates the state. Is playing. खेळत आहे. रवीची स्थिती किंवा स्टेट इंडिकेट करतो. इट इंडिकेट प्रेझेंट टाइम्स. सो इज, the word is the helping verb which indicates the present states of the subject रवी. म्हणजे रवी वर्तमान स्थितीत क्रिकेट खेळत आहे हे दर्शवतो. आणि इन दिस वे, in this sentence, is the helping verb and playing is the main verb. तुमच्या लक्षात आलं असेल याच्यामधील फरक. प्लेइंग मेन वर्ब आहे and is हा helping verb आहे. Let us see another example. We were listening music. In this sentence, we is the subject and listening is the main verb, or we may call it action verb. And where is the helping verb which indicates the past state of the subject. The subject is we, and here it indicates the past action of the subject. म्हणजे भूतकाळातील स्थिती दर्शवणारा शब्द आहे. आम्ही संगीत ऐकत होतो. So listening is the main verb and where is the helping verb. Now let's see third example. He will become a teacher. तो शिक्षक होईल. Become means होणे. So become is the main verb here and will is the helping verb. One more example. Manish is singing with me. Manish is the subject and singing, the word singing is the action verb, or we may call it main verb, and is shows the state of the subject Manish. So is, the word is the helping verb. It indicates the present state of the subject. Next example. She is a good dancer. In this sentence, is, the word is the helping verb. Next example. Ganesh is in Mumbai. Ganesh is in Mumbai. In this example also, the word is indicates the present state of the subject Ganesh. Ganesh Mumbai मध्ये आहे. So is the helping verb here. So in these all examples, we have seen the main verbs and helping verbs. So friends, what we learned today in this video? Yes, we have learned verbs. We can divide verbs into two categories. That is action of the subject and state of the subject. Action of the subject दाखवणारे verb means main verbs असतात. And state of the subject दाखविणारे जे verbs असतात means त्याला आपण helping verbs म्हणतो. So friends, I hope you might have liked this video. So please watch this video again. We will meet in the next video. Bye bye.